आम्ही यांच्या घरात आलो तेच मुळी लक्ष्मीच्या रूपानं, सोन्याच्या, हिऱ्यामाणकाच्या, आरोग्य आबादीच्या, धनसंपत्तीच्या, सुखासमाधानाच्या अशा पावलांनी. त्यामुळं माझ्या घरी पाहुणं आलं पंढरीचं हरी, चंद्राच्या वाचून उजेड पडला माझ्या घरी. या डाम डौलात आम्ही आल्या गेल्याचं पाहिलेलं, धन्यांना कृष्णदेव मांडलेलं, आणि आम्ही आपल्या घरधन्याचं नाव घेताना कुलदैवताजवळ उदंड आयुष्य मागून चंदनाच्या पाटाला रुपयाचं ठस, तिनीवर बस आणि मला बाई कृष्णतगत दिस, तर मी लाजल्याली बघून चंद्र सुरव्या हस, असला उखाणा घातलेला. चार चौघी जणी मग हसलेल्या आणि ए बाई खरं नाव घे की ग, असं म्हणून माझा जीव नकोसा करून सोडलेला. म्हणताना मग आभाळ भरलं पाण्यानं, खळ भरलं दाण्यानं, मध्ये तिवडा गणराज, अन रावांच्या जीवावर मी लेते कोल्हापुरी साज, असलं नाव घेऊन आम्ही मोकळ्या झालेलो. तेच नेमकं धन्याच्या कानावर गेलेलं. अशा वेळी स्वारी सुपारी कात्रत चंचेतील पानाला चुना लावायला लागलेली, आणि न मी होतो मळ्यात, सपान पडलं खळ्यात, आणि नवरत्नाचा हार कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यात, असलं हे त्यांचं बोलणं ऐकून हसता हसता आमची पुरेवाट झालेली. तर आम्ही आणखी काही बोलणार कुठल्याची?